नाही नाही, लोकशाही आहे, सर्वांना हक्क आहे, मतदानाचा हक्क आहे, निवडणुकीचा पण अधिकार आहे, त्याच्यामुळे बिनविरोधचा काही विषयच येत नाही. आपल्या त्या गोपाळपूर गटामध्ये काय विजन असणार? ज्या काही मूलभूत गरजा आहेत जसं की रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, महिलांचं सशक्तीकरण, रोजगार मिळवून देणं, हेच विजन असणार आहे. आणि महिलांना आता बचत गट हे जे लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाही अशा तक्रारी चालू आहेत, त्या गटाचा आणखी नक्कीच लक्ष देऊ त्याच्यावर. केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे. तालुक्यात माझे आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान अवघडे आणि आपण तुमच्या या गटातील तुम्ही उभारता यात भाजपचं मोठं बळ असल्याचं म्हटलं जात आहे. अशा वेळेला कुठल्या विकास कामांसाठी प्राधान्य राहील? जे काही पक्षाचा निर्णय येईल आणि केंद्रात राज्यात ज्या काही योजना आहेत त्या पूर्णपणे आम्ही राबवू. महिलां म्हणजे रोजगार मिळवून देणं, जसं की बचत गट चालू आहेत आणि बाकी लाडकी बहीण योजना आहे, कोणाला ते भेटत नाही योजना, आरोग्याविषयक आहे. जसं की BJPने पण पहिल्यांदा हे केलेलं आहे, गरोदर स्त्रियांची काळजी घेण्यासाठी काही योजना राबवल्या आहेत, त्या अजून व्यवस्थित राबतात का नाही, काही कमी पडत असेल तर तिथेही आम्ही लक्ष घालू. वेळोवेळी प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करू. आपल्या विजयाची खात्री आपल्याला नक्कीच. लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे, त्याच्यामुळे खात्री आहे. तरीही लोकांनी आम्हाला आशीर्वादरूपी मतदान करावे एवढीच माझी त्यांच्याशी विनंती. झालीच तर चांगलीच गोष्ट आहे. नाही, असं काही नाही आहे. बघूयात उद्याच्याला कळेल कोण आहे कोण नाही. तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये, गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये चंद्रभागेच्या बैलतीरावरील अनेक गावांचा समावेश आहे आणि या गावांचे रस्ते अनेक मूलभूत प्रश्न आहेत की जे वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेले आहेत. नक्कीच नक्कीच. याबाबत तुमची भूमिका निश्चितपणे काय आहे? ॲक्च्युली माझं गाव आंबे, मी जाताना बघितलेले आहेत रस्ते किती खराब आहेत, काय आहेत, त्याच्यामुळे हे या गोष्टी प्राधान्याने आम्ही करू.